रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण शास्त्रीय न्यायावर चर्चा करीत आहोत आणि आजचा न्यायाचा भाग आहे 40वा. न्याय आहे असत्य सत्यमिति न्यायः. म्हणजे असत्य गोष्ट सत्य कशी वाटते त्या संदर्भात हा न्याय आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जे लुच्चे असतात, लफंगे असतात, असे जे लोक असतात ना, ज्यांना आपण ठग म्हणतो, तो समाजकंटकच असतात. ते एक प्रकारचे ते काय करतात, एखाद्याची बदनामी करायची ठरली किंवा एखादं खऱ्याचं खोटं करायचं ठरलं की त्यांना त्याच्यातलं भरपूर ज्ञान असतं, कारण तो व्यवसायच असतो त्यांचा आणि त्याच्यातलंच ते शिक्षण घेतात. तो आवडीचा विषय त्यांचा असतो आणि या लोकांपासून सावध राहण्यासाठी हा न्याय आहे. असत्य सत्यमिति न्यायः. आता हे खोटं असलं तरी खरं कसं वाटतं आणि खरं असलं तरी ते खोटं कसं वाटतं, हे कशाने वाटतं? एक तर संस्कारामुळे, दुसरं सहवासामुळे आणि तिसरं शब्दशक्ती असते. त्यामुळे असत्यही सत्य वाटायला लागतं. म्हणजे खऱ्याचे खोटे आणि लबाडाचे तोंड मोठे, अशी एक म्हण आहे. तुकाराम महाराजांचं असंच म्हणणं आहे, गाठ पडले ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. त्या ठकांचं वर्म जाणण्याचं ज्ञान व्हावं म्हणून माणसाने तशा प्रकारच्या ज्ञानी माणसाकडे अभ्यास केला पाहिजे, तरच आपण हे लुच्चे लफंगे ठकापासून वाचू शकतो. कारण या समाजामध्ये अशा लोकांची संख्या पण जास्त आहे आणि ती सध्या वाढतच चाललेली आहे. त्यात तेच ते खोटे सांगत राहायचं आणि तेच ते खोटं सांगत राहिलं, तशा अफवा पसरवल्या की माणसाला खोटं ते खरं वाटायला लागतं. याच्यावर एक दृष्टांत पाहूया, म्हणजे मग हा सिद्धांत आपला भक्कम होईल. एका खेडेगावात एका ब्राह्मणाला एक धार्मिक विधी करायचा होता आणि त्या विधीसाठी एक बोकड बळी द्यायचा होता. पूर्वी यज्ञामध्ये अश्वबली असे मोठे मोठे बली द्यावा लागायचे आणि हा लहान यज्ञ करायचा असल्यामुळे त्याला त्या विधीमध्ये बोकड बळी द्यायचा होता. तर त्याला माहिती मिळाली की शेजारच्या गावामध्ये बोकडांचा, शेळ्यांचा बाजार असतो, तिथे स्वस्त बोकड मिळतात आणि म्हणून तो तिकडे त्या बाजारला गेला. तो बाजारला गेला असं कळल्यानंतर आणि तो बोकड घेऊन येणार आहे असं ते लुच्चे लफंगेचं जे टोळकं होतं ना, त्रिकूट काय तर कसं असतं, एक त्या नाथांना छळणारं जे होतं ना, ती चांडाळ चौकडी असं म्हणतात. चौकडी म्हणजे 4 लोक असतात आणि ते चांडाळ असतात आणि सज्जनांना फसवणं, त्याला लुबाडणं हाच त्यांचा मुळात धंदा असतो. अशातले पण हे त्रिकूट होतं. म्हणजे 3 जण होते. त्यांनी माहिती मिळवली की आता हा भटजीवा गेला आहे बोकड आणायला, पण आता याचा बोकड जर आपण हस्तगत करायचा ठरला तर आता ह्याला काय करावं लागेल. मग त्यांनी ते प्लॅनिंग आखलं आणि मग जेव्हा तो बोकड घ्यायला हा ब्राह्मण गेला आणि बाजारामध्ये ते स्वस्त असल्यामुळे त्याला आणखीन स्वस्त तो बोकड मिळाला. 5 रुपयाला बोकड मिळाला. त्या काळची ती किंमत आहे. आणि मग लवकर घरी जायचं म्हणून त्याने तो बोकड ओढण्यापेक्षा चालण्यापेक्षा त्याने खांद्यावर घेतला आणि तो सपासपा चालायला लागला. आता ह्या लुच्च्यांनी काय केलं, ती घाणनी, या ठकांनी, की म्हणले आता याला ते बोकड आहे ना, तर त्याला कुत्र्याचा भास कसा निर्माण होईल तशा प्रकारची सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र तयार करायचं. मग म्हणले काय करायचं, काय नाही, अगोदर एकाने जायचं, नंतर एक मैलभर अर्धा मैल गेला की दुसऱ्याने असं विरुद्ध दिशेने जायचं, तिसऱ्याने जायचं आणि मग त्यांचं ते ठरलं. आणि तो बोकड घेऊन रस्त्याने येत असताना हा पहिला गृहस्थ तिथे त्याला असा भेटला, नमस्कार नमस्कार, आपण भटजी दिसताय वाटतं. हो हो भटजीचं आहे. काय म्हणले, कुत्रं कुठं चालवलं आहे तुम्ही? खांद्यावर कुत्रं घेऊन भटजी ब्राह्मणाने कुत्रं कशा करता कुत्रं चालवलं आहे? तर म्हणला कुत्रं, अरे बोकड आहे. म्हणले येड लागले का काय, हो कुत्रं घेऊन चाललं आहे तुम्ही, कुत्र्यासारखं दिसतंय, बोकड नाही ते कुत्रं आहे.
त्याने ते खाली उतरवलं आणि तिकडं बघितलं असं. अरे म्हणले डोळे फुटलेत का काय जे बोकडेन कुत्रं म्हणतो सुद्धा. आम्हाला काय करायचे म्हणले, मला कुत्र्यासारखं दिसते म्हणून मी म्हणलं तुला, लोक तुलाच नावं ठेवतील. हां जा म्हणला, मूर्ख मला फसवतो का, टिंगल करतो का काय माझी. आणि मग तो एक लुच्च्या निघून गेला आणि आपलं पुन्हा बोकड घेतलं खांद्यावर आणि चालला. 1 मैल अर्धा मैल गेल्यावर पुन्हा दुसरा आला विरुद्ध दिशेने. नमस्कार नमस्कार, ब्राह्मण दिसत आहेत वाटतं भटजीवा, गंध वगैरे हे पंचा सोळवळ. हा हो ब्राह्मण आहे म्हणले. मग कुत्रं घेऊन कुठं चाललं आहे तुम्ही, काय कुत्रं आजारी बेजारी आहे का काय, कुठं चालवलं का काय त्याला. म्हणले कुत्रं, अरे हा पण कुत्रंच म्हणतोय. म्हणलं कुत्रं नाही बोकडे, मला ह्या बाजारात स्वस्त मिळाला आणि माझ्या घरी विधी आहे, मला एक लहानसा यज्ञ करायचा आणि एकाने ते बोकड बळी द्यायचं सांगितलं म्हणून मी त्याला घेऊन चालले. अरे येड लागलं काय, 5 रुपयाला कुठं बोकड मिळतं का, ते कुत्रे. हां आम्हाला काय करायचं, तो तुला नावं ठेवतील, अशुभ खांद्यावर घ्यायचं असतं काय कुत्रं. म्हणला जा तुझं डोकं फिरले म्हणला, बोकडे आणि तुला कुत्रं म्हणतोस तो. त्याने पुन्हा निरखून बघितलं, हे असा हा पण असा म्हणतोय आणि तो गेला निघून. हा चालता चालता पुन्हा डोक्यामध्ये ते सुरू झालं त्याच्या, संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर, विनाशासी वाघुर प्राणियासे. संशय डोक्यात घुसायला लागला त्याच्या. अरे 2 जण बोकडाला कुत्रं म्हणतात, कुत्रं तर नाही कुत्र्यासारखं दिसतं म्हणतायत. पुन्हा निरखून बघायचं. चालता चालता पुन्हा तिसरा आला. राम राम नमस्कार म्हणले. काय कुत्रं घेऊन कुठं चालले आहेत भटजीवा. कुत्रं, अरे बोकड येते. डोकं फिरले काय म्हणले, अहो ते बोकड नाही आहे, कुत्रं आहे कुत्रं. नाही म्हणला. ते पुन्हा त्याने खाली उतरून निरखून बघितलं. त्याला ती आभासी काशी निर्माण झाली बुद्धीमध्ये की अरे एक तो निरखून बघायला लागला. तर नाही बोकडे तुम्ही कुत्रा म्हणताय. अरे तुला तसं दिसते बोकडासारखं आहे ते, पण बोकड कुठं 5 रुपयाने 4 रुपयाला मिळतं काय म्हणले. हेट म्हणले, तो लोक नावं ठेवतील तुम्हाला आणि तो ब्राह्मण असून अशुभ तुम्ही खांद्यावर घेऊन चाललेले आहेत कुत्र्याला, आणि आम्हाला काय करायचे म्हणले, जा तुम्ही घ्यायचं तर. आणि तो लुच्चा निघून गेला आणि याच्या पुन्हा तो खांद्यावर घेतला आणि चालायला लागला. विचार करतो की अरे एक तसा म्हणतोय, दुसरा म्हणतोय, तिसरा म्हणतोय, नक्की म्हणले हा कुत्राच असला पाहिजे, कारण बोकडासारखं इतके कसे काय लोक खोटं बोलतील. आणि मग त्याला तशा प्रकारची बुद्धीमध्ये त्याचं सेटिंग झालं की अरे, मग पुन्हा त्याने खाली उतरवलं आणि 2 गुद्दे मारले त्या बोकडाला. जाऊ म्हणे, मला एका दोघांकडं नावं ठेवतील वगैरे, आणि सोडून दिलं आणि गेला गावाकडे त्याच्या. यांनी जे विचार केला होता मग हे पुरं एकत्र आले. तो बोकड गाठला, बोकड बरोबर घेतला आणि यांचं पुढं काय करायचं ते मस्तपैकी अगदी भोजनाचा आणि ते पुढचा कार्यक्रम त्यांनी केला. आणि मात्र याचा यज्ञही रद्द झाला आणि याच्या डोक्यामध्ये त्या कुत्र्याचा भ्रम त्यांनी घालून दिला. त्या कुत्र्याचं त्याचं सेटिंग केलं त्या डोक्यामध्ये. अशा प्रकारचे लुच्चे लोक असतात आणि लुच्चे लोकच हे करू शकतात. ह्या 3 लोकांनी भटजीवाला सांगितलं आणि तो त्याला नसलेला कुत्रा दिसायला लागला. म्हणजे तात्पर्य काय, की लुच्च्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. संशयाहुनी थोर हे ज्ञानेश्वरी उगीच नाही सांगितलं. आणि म्हणून हे जे लुच्चे आणि लफंगे असतात ना, कुटील कारस्थानी लोक, समाजामध्ये असा एक वर्ग आहे आणि हे जास्तीत जास्त ज्ञान आता राजकीय वर्तुळात सुद्धा खूप पसरायला लागलेला आहे. तो त्याची निंदा करणार, त्याचं तो काढणार, त्याचं तो काढणार. स्त्रियांना सोडलं नाही यांनी आणखीन आर्थिक गुन्हेगारी सोडली नाही. एकाचं त्याने काढायचा, त्याचा अपमान करायचा, त्याच्याकडे चौकशा सुरू करायच्या आणि तो त्याची बदनामी, तो त्याची बदनामी, अफवा सोडायच्या. अशा प्रकारची बदनामी करून, आभास निर्माण करून मी कसा खरा आहे आणि तो कसा खोटा आहे, तोही खोटा असतो पण तो खोटा खरा कसा आहे हे भासवण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान असत्य असतं. म्हणून न्याय असा सांगतो, असत्यम सत्यमिति न्यायः. असत्य गोष्टसुद्धा सत्य वाटायला लागते, कारण ती असत्य गोष्ट पुन्हा पुन्हा जर सांगितल्या गेली
की त्या ऐकणाऱ्याला सुद्धा वाटतं की इतका वेळा सांगतो म्हणजे नक्कीच हे खरं असेल. तर तसं न करता आपली सदसद बुद्धी जागी ठेवा, विवेक जागा ठेवा आणि या सगळ्या खोट्यापासून, खोटारड्यांपासून बचाव करून घ्या, तरच आपलं जगणं आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.